नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025। आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा, सिल्लोड तालुका, भवन येथील घटना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। सिल्लोड तालुक्यातील भवन गावामध्ये पाण्याची फार टंचाई भासत आहे। पाण्यासाठी दाही दिशा ग्रामीण धावपळ करीत आहे। उन्हाचा पारा वाढलेला असताना सुद्धा लहान शाळकरी मुलं, वयोवृद्ध लोक आणि महिलांची आपण जंगलामध्ये भटकंती बघू शकतात। ग्रामीणांचे असे म्हणणे आहे की ग्रामपंचायतमध्ये काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत सदस्य आणि महिला सरपंच यांच्यामध्ये काही कारणामुळे फ्री स्टाईल लुचालाची आणि भांडणं झाले। यामुळं पाण्याची आम्हाला टंचाई जास्त वाढली। काही ग्रामपंचायतमध्ये नागरिकांचे असे म्हणणे आहे की भ्रष्टाचार चालू असल्यामुळं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहे। पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंचाला किंवा ग्रामसेवकाला फोन केलं तर ग्रामीणांचे फोन उचलत नाही, हे आपण बघू शकता। पाण्यासाठी 2 ते 2.5 किलोमीटरपर्यंत ग्रामीणांना पायपीट करावं लागत आहे। 10 दिवस ते 12 दिवसामध्ये पाणी एखाद्या वेळेस येतं आहे आणि ते बी फार विनंत्या केल्यानंतर। ग्रामीणांचे असे म्हणणे आहे मित्रांनो, निल्लोड येथे तळ्याच्या आवारामध्ये वॉटर सप्लायसाठी विहीर खणलेली आहे। त्या विहिरीला भरपूर पाणी आहे। भवनला मोठ्या नदीचा प्रवाह असल्यामुळं भवनच्या नदीमध्ये सुद्धा वॉटर सप्लायसाठी विहिरी खणलेल्या आहे। तिथं पण पाण्याची व्यवस्था आहे, पण ग्रामपंचायतच्या मुद्दामून हलगर्जीपणामुळं ग्रामीणांना पाण्याची व्यवस्था नाही आणि पाण्यासाठी भटकंती करावा लागत आहे। आपण बघू शकता, मोठ्या संख्येमध्ये लहान मुलं, शाळकरी मुलं शाळा सोडून पाण्याच्या व्यवस्थेसाठी धावपळ करीत आहेत। जंगलामधून महिला, हे बघा, हे सहित ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि महिला सदस्यामध्ये बाचाबाची झाली काही कारणामुळे आणि त्याची बातमी सुद्धा प्रसारित झालेली आहे। बघू शकता मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो। जंगली हकीकत चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, ठपका ठेवण्यात आला होता आणि या तक्रारीवरून ग्रामविकास विस्तार अधिकारी हे गावात चौकशीसाठी आले होते। मात्र या अपहाराच्या चौकशीदरम्यान विकास विस्तार अधिकाऱ्यांच्या समोरच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला सरपंच आणि सदस्यांमध्ये चांगलाच वाद रंगला आणि ज्याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। आमचे सहयोगी गौतम हिवराळे यांची रिपोर्ट।